नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आजपर्यंत आपण जे शिवकालीन कॉईन्स बघितले ते एक्झिबिशन्समध्ये किंवा म्युझियम्समध्ये एका काचेच्या पेटीमध्ये बंद लांबून बघितले. पण आज मी स्वतःला खूप लकी समजते, कारण हेच कॉईन्स मी माझ्या हातात घेऊन बघणार आहे. अँड द क्रेडिट गोज टू आवर गेस्ट प्रशांत थोसर सर. ते शिवकालीन नाण्यांचे अभ्यासक आहेत, वक्ते आहेत आणि लेखकही आहेत. चला तर मग त्यांच्याशी या नाण्यांबद्दल खूप काही जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आरामात बोला ह्या आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद इथे मला बोलावल्याबद्दल. सर, आज आपण नाण्यांबद्दल तर जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी मला हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला छंद कसा लागला? हा छंद जडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जसं मी सांगितलं की 4थीच्या पुस्तकापासून आपलं शिवचरित्र आपल्याला शिकवलं जातं, सांगितलं जातं. आणि त्याच्यानंतर पुढे आपण शालांत परीक्षेनंतर कॉलेजच्या लाईफमध्ये किंवा त्यानंतर आपण बरेच जण गिर्यारोहणाकडे जातात, गड दुर्ग फिरायला जातात, डोंगर पालथे घालतात. तशीच एक आवड मला लागली आणि मग सह्याद्रीमध्ये भ्रमंती करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गड हे मी पालथे घातले किंवा अनेक गडावरती मी भेट दिल्या. शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी आणि तो तसा माझ्यासाठी पण आहेच. आणि मग फिरता फिरता असं लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक केला होता त्याची नाणी पाडली होती. म्हणजे नाणी त्यांनी पाडली होती, म्हटलं एक नाणं तरी आपल्या संग्रहात असायला हवं. आणि मग या हेतूने मी माझे इतिहास क्षेत्रातले नाणी क्षेत्रातले जे गुरुवारी आहेत आप्पासाहेब परब दादर, त्यांच्याकडनं मी एक शिवराई 1996 साली विकत घेतली. ती माझ्या देव्हाऱ्यामध्ये आहे. तसेच माझे दुसरे मित्र मार्गदर्शक आणि नामवंत इतिहास अभ्यासक आणि शस्त्रास्त्र संग्राहक श्री गिरीशराव जाधव ते आज आपल्यात नाही आहेत. तर गिरीशरावनी मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक शिवराई भेट दिली होती. त्याच्या 2 शिवराया आजही माझ्या देव्हाऱ्यामध्ये त्या पूजेसाठी आहेत. मग हे असं करता करता असं पुढे जाणवलं की मग छत्रपती शिवाजी महाराजांचं एक नाणं आपल्याकडे आलं. मग छत्रपती संभाजी महाराज जे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती होते, छत्रपती राजाराम महाराज आणि 4थे अभिषिक्त छत्रपती शाहू महाराज संभाजी पुत्र, मग यांची नाणी आपल्या संग्रहात का नसावीत. मग असा एक विचार मनात आला आणि हळूहळू करत मी प्रयत्नपूर्वक या 4ही महाराष्ट्राच्या पहिल्या अभिषिक्त छत्रपतींची नाणी मी गोळा केली, माझ्या संग्रहात जमा झाली. नंतर अभ्यास करताना असं जाणवलं की छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी एक अधिकार म्हणा किंवा एक थोडं आपण ज्याला म्हणू की सत्तेचा जो लोलक आहे तो त्यांनी पेशव्यांच्या ताब्यामध्ये सोबवला होता. मग पेशव्यांनी छत्रपतींसाठी नाणी पाडली, ती नाणी कोणती होती, मग त्याचा अभ्यास करून ती नाणी गोळा केली. मग पेशव्यांच्या कालखंडामध्ये असं बघितलं की आपण मराठा सत्ता जी आहे ती जी दक्षिणेपुरती सीमित होती किंवा मर्यादित होती, ती उत्तरेकडे पण पसरली, उत्तर हिंदुस्थानामध्ये पसरली ती. मग त्यावेळेला तिथे कोणकोणती घराणी होती याचा अभ्यास करून मग शिंदे होते, होळकर होते, पवार होते, गायकवाड होते, घोरपडे होते, पटवर्धन होते, आंग्रे होते. तंजावरला छत्रपतींची जी एक शाखा जिथे होती, तंजावरकर भोसले, नागपूरकर भोसले, सावंतवाडीचे सावंत भोसले, मग या विविध मराठा घराणी जी होती त्यांची नाणी मी माझ्या संग्रहामध्ये गोळा करण्याचं ध्येय ठेवलं आणि त्याप्रमाणे ती नाणी मी गोळा केली. मग तिथे कोणकोणते शासक होऊन गेले, प्रत्येक घराण्यामध्ये एक राजा झाला की दुसरा राजा येतो, तो झाला की पुढचा येतो. मग असे कोणकोणते शासक त्या घराण्यामध्ये झाले त्यांचा अभ्यास करून, पुस्तकं वाचन करून मग त्यांची नाणी मी ती गोळा करण्याचा प्रयत्न केला. मग असं लक्षात आलं की त्या नाण्यांमध्ये म्हणजे समजा आपण एक रुपया घेतला, चांदीचा रुपया, तर मग त्याचे जसा आत्ता आपल्याला पण रुपया असतो, अर्धा रुपया असतो, 4 आणे असतात, तर तशा प्रकारचे मग रुपयाचे काही भाग होते का पाडले, तर ते भाग होते. मग ते भाग गोळा करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात जे छोटी नाणी जी असतात ती दुर्मिळ असतात, मग ती प्रयत्नपूर्वक शोधाशोध करून किंवा कोणाकोणाशी संपर्क करून ती मिळवावी लागतात. ती मिळवायचा प्रयत्न केला, ती मिळवली काही प्रमाणामध्ये. मग असं बघितलं की टांगसाळ म्हणजे जिथे नाणी पाडली जातात किंवा ज्याला मिंट असं म्हणतात इंग्रजीमध्ये, नाणी पाडण्याची जागा, मग त्या कोणकोणत्या टांगसाळी त्या शासकांच्या होत्या, म्हणजे त्या घराण्यांच्या होत्या.
मग शिंदेच्या किती टांगसाळी होत्या, बडोद्याला गायकवाड होते त्यांच्या किती टांगसाळी होत्या, इंदोरला होळकर होते त्यांच्या किती टांगसाळी होत्या, धार आणि देवास इथे मध्य प्रदेशमध्ये पवार घराणं होतं, मग त्यांच्या किती टांगसाळी होत्या कोणकोणत्या, याचा अभ्यास करून मग त्याप्रमाणे ती नाणी मी गोळा केली. आणि असं करत करत पुढे लक्षात आलं की मराठा कॉन्फेडरेशन म्हणजे मराठा महासंघ हा तेव्हाचा जो एकत्रित छत्रपतींच्या नेतृत्वाखाली जो लढत होता, मग त्यात मराठा कॉन्फेडरेशनची कोणकोणती नाणी किंवा त्यांच्या कोणत्या टांगसाळी होत्या, तर एक अतिशय उपयुक्त आणि आता महत्त्वाचं पुस्तक आपल्याला उपलब्ध आहे, मराठा मिंट आणि कॉइनेज, के महेश्वरी सरांनी हे पुस्तक आणि केनेथ विगिन सरांनी ते पुस्तक तेव्हा लिहिलं होतं. ते मराठा नाणी संग्राहकांसाठी ते पुस्तक म्हणजे एक गीता आहे की ते एक अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक ते लिहिलं गेलेलं आहे आणि ते खूप मार्गदर्शक आहे. मग त्याच्यामध्ये जवळजवळ 120 मराठा टांगसाळी होत्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये, असा अभ्यासांती लक्षात आलं. मग त्या टांगसाळीमध्ये कोणकोणती नाणी पडली, त्यांची चिन्ह कोणती होती, मग ती गोळा करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हे नाणी संग्रहाचं जे वेळ आहे हे हळूहळू करत ते वाढत गेलं त्याच्यामध्ये. सर, आता तुम्ही टंकसाळीबद्दल म्हणालात, तर तेव्हा असं होतं का की कुठल्या एखाद्या एरियाचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज कसा डॉलर पॉवरफुल मानला जातो, तर त्या काळामध्ये असं होतं का कुठलं एखादं घराणं ज्याचं नाणं खूप पॉवरफुल असायचं? हो, आता एक उदाहरणाचा जर का आपण विचार केला तर इथे अनेक नाणी म्हणजे ज्यांनी विविध धातूंची पाडली, सोन्याची पाडली, तांब्याची पाडली, चांदीची पाडली. तर पेशव्यांची 2 नाणी जी आहेत, एक पुणे अंकोशी रुपया आणि पुणे नागफणी रुपया, ही जी 2 नाणी आहेत ही तत्कालीन नाण्यांमध्ये खूपच ती महत्त्वपूर्ण आणि पॉवरफुल नाणी अशी म्हणता येईल, अशा प्रकारची नाणी होती. याचं उदाहरण किंवा याचा जर का मागोवा घ्यायचा झाला तर 1818 मध्ये म्हणजे पेशव्यांची सत्ता जेव्हा लयाला गेली, बाकी मराठा राजघराणी जी होती ती तग धरून होती, ती आपापल्या राज्यामध्ये किंवा आपल्या संस्थानामध्ये त्यांची कारकीर्द पुढे सुरू होती. पण 1818 मध्ये मध्यवर्ती मराठा सत्ता जी होती ती पेशव्यांच्या रूपाने आणि नंतर छत्रपतींच्या रूपाने ती लयाला गेली त्याच्यामध्ये. मग त्यावेळेला ब्रिटिशांनी ही सत्ता त्याचा नामशेष केली किंवा त्याचा त्यांनी पराभव केला. मग ब्रिटिशांची सत्ता जेव्हा इकडे स्थिरस्थावर व्हायचा प्रयत्न करते तेव्हा सुरुवातीची 15 वर्ष आपण जर का बघितली तर त्यांनी पुणे अंकुशी आणि पुणे नागफणी त्याच्यावरती अंकुश म्हणजे जो आपल्याला गणपतीच्या हातावर दिसतो किंवा हत्तीला सावरण्यासाठी त्याला कंट्रोल करण्यासाठी जे एक आयुध आहे किंवा जे शस्त्र आहे जे गणपतीच्या आपण हातामध्ये बघतो, आणि नागफणी म्हणजे नागाच्या मानेवरती किंवा ज्या याच्या पाठीवरती म्हणा तो एक 10 आकड्याचा किंवा तो एक कात्रीच्या आकाराचा जो एक आपल्याला अंकासारखा जो एक हे दिसतं, चिन्ह दिसतं. तर 2 चिन्ह असलेली पेशव्यांची जी नाणी होती ती इतकी ताकदवान होती किंवा इतकी पॉवरफुल होती ती की ब्रिटिश सत्तेला देखील त्याचा आधार घ्यावा लागला. ती नाणी त्या हुकमावर त्यांना पाडावी लागली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला. आणि त्या चिन्हांसकट म्हणजे नागफणी चिन्ह आणि अंकुशी चिन्ह या चिन्हांशिवाय त्यांनी जे देवनागरीमध्ये अंक टाकले 1234, 1239, 1242, तर अशा प्रकारे सुरुवातीची 15 वर्ष ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनी ही जी नाणी पाडली ही आपल्याला फारच अभिमानास्पद आहे, आपल्याला फार गौरवास्पद आहे की जेणेकरून त्यांना सांगायचं होतं की जरी सत्ता बदल झाला असला तरी आम्ही तुमच्या ज्या काही या चिन्हांची जी नाणी आहेत ती आम्ही कुठेही वेगळ्या पद्धती करत नाही आहोत. आम्ही आता नवीन सत्ताधारी जरी झालो असलो तरी आम्ही तुमच्या या चालीरीती पुढे कंटिन्यू करायचा प्रयत्न करू. हे समाज मानसामध्ये रुजवायचा त्यांचा हा प्रयत्न होता. हे अतिशय एक उत्तम उदाहरण आहे की मराठ्यांच्या जी नाणी होती ती किती ताकदवान होती, हे आपल्याला यातून अधोरेखित करता येतं. सो म्हणजे मराठ्यांची नाणी इंग्रजांनी 15 वर्ष त्यांना वापरावी लागली. नक्कीच त्यांना वापरावी लागली ती, आणि त्याच्यावरती त्यांनी आपले देवनागरी अंक हे कोरले, आपली चिन्हही त्यांनी ती ठेवली त्याच्यावरती. हे पण फार महत्त्वाचं आहे त्याच्यामधलं. एक्झॅक्टली, म्हणजे हे खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की इतके वर्ष त्यांना ॲटलीस्ट 15 वर्ष वापरावी लागली ती नाणी. सुरुवातीची. त्यानंतर त्यांनी मग ते स्वतःची मग त्यांनी नाणी नंतर काढली. स्वतःची नाणी तरी इंट्रोड्यूस केली तिकडे. ओके सर, राज्याभिषेक आहे ना हा आपल्या देशाचा एक फार मोठा महत्त्वाचा घटना आहे आपल्या देशाची ती. पण त्या राज्याभिषेकाची जी तयारी आहे ती राजांनी तर खूप आधीपासून केली असेल. नक्कीच सो जरा ती स्टोरी सांगा आम्हाला. नक्कीच. हा जो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्रीनूप शालिवान शके 1596 मंदवासरे या दिवशी जो राज्याभिषेक झाला त्या दिवशी जुलियन तारखेप्रमाणे 6 जून 1674 हा दिवस येतो.
आणि हा राज्याभिषेकाची जी तिथी होती ही गागा भट्टांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, अत्यंत चिकित्सापूर्ण असा सगळ्या पोथ्यांचा, अनेक पोथ्यांचा अभ्यास करून त्यांनी एक राजाभिषेक प्रयोगा ही पोथी सिद्ध केली होती. कारण जवळजवळ 300 ते 350 वर्ष एकही हिंदू सम्राट किंवा हिंदू राजाला हा राज्याभिषेक झालेला नव्हता. त्याच्यामुळे हा जो विधी आहे, राज्याभिषेकासाठी कोणते विधी केले जातात, काय काय त्याच्यासाठी षोडोपचार किंवा जे काही आहेत, तर ते केलं, ते सगळं लुप्त झालेलं होतं. मग गागा भट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या आज्ञेनुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार हे पुन्हा ते पैठणला गेले, ते पुन्हा काशीला गेले आणि तिकडे त्यांनी अनेक त्यांच्या बंधूंशी, त्यांच्या विद्वान पंडितांशी चर्चा केली आणि त्यानुसार त्यांनी ही पोथी सिद्ध केली. मग त्याच्यामध्ये कोणत्या दिवशी कोणते विधी करावेत हे संपूर्णपणे तपशीलवार उपलब्ध आजही आपल्याला मिळतं. वासे बेंद्रे सरांनी याविषयीचा जो ग्रंथ आहे, हा राजाभिषेक प्रयोगा, हा त्यांनी पहिल्यांदा प्रकाशित केला, हा त्यांनी छापला आणि त्याच्यानंतर मग राज्याभिषेकाच्या वेळेला कोणकोणते विधी झाले, कोणत्या दिवशी काय विधी झाले, हे सगळं त्यातून आपल्याला तिथे अभ्यासता येतं किंवा त्याचं आपल्याला वाचन करता येतं. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हा जो केला, हे एक अत्यंत क्रांतिकारी घटना आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासातील एकमेव सुवर्णदिन असंही ज्या राज्याभिषेक किंवा त्या दिवसाचं वर्णन करता येईल असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता. हा देवदुर्लभ होता. हा न भूतो न भविष्यती असा होता. कारण संपूर्ण यावनी सत्तांना, ज्या परके सत्ता आपल्या देशावरती राज्य करत होत्या, त्यांना छेद देऊन, त्यांचा पराभव करून, त्यांच्या छाताडावरती उभं राहून हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आपल्या मराठी मुलखामध्ये केलेला राज्याभिषेक ही एक देदीप्यमान घटना आहे असं आपल्याला मानता येईल. आणि त्याच्यासाठी शिवाजी महाराजांची तयारी जी होती ही खूप आधीपासून त्यांनी सुरुवात केली होती. पण मी जसं नेहमी सांगतो की राज्याभिषेक हे त्यांच्यासाठी साध्य नव्हतं, तर एक लोकसेवेचं साधन होतं. जशी त्यांची राजमुद्रा जी आहे, जी संस्कृतमध्ये राजमुद्रा त्यांना 12व्या वर्षी शहाजी राजांनी बंगळुरूवरनं पुण्याला पाठवताना करून दिली होती, तर त्या राजमुद्रेमध्ये जे लिहिलेलं आहे की मुद्रा भद्राय राजते, म्हणजे मुद्रा सदैव लोक कल्याणाकरता कार्यरत राहील, तसं शिवाजी महाराजांच्या दृष्टींनी राज्याभिषेक हे साध्य नव्हतं, एक साधन होतं लोकसेवेचं, अखंड लोकसेवेचं. हे आपल्याला इथे आधी समजून घेतलं पाहिजे. सर, मग स्वतःची नाणी पाडणं हे पण त्याच एक इव्हेंटचा पार्ट होता? नक्कीच. नाणी कसं असतं की कुठलीही नवीन सत्ता जेव्हा ती प्रस्थापित होते किंवा ती स्थापन होते, तेव्हा त्या राजाला मी राजा झालो हे जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी नाणी हे अत्यंत महत्त्वाचं साधन असतं. ते चलन आहे आणि ते चलन लोकांच्या हाती गेल्यानंतर जेव्हा ते चलन ते बघतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे, याच्यावरती लिहिलेलं काय आहे. मग इथे या नाण्यांवरती काय लिहिलं होतं, तर एका बाजूला 3 अक्षरांमध्ये जसं मगाशी सांगितलं की श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे राजे झालेले आहेत आजपासून, हे त्यांच्या लक्षात आलं लोकांच्या. आणि त्यांच्याही लक्षात आलं की आजपासून इथे एतद्देशीयांचं हे हिंदवी स्वराज्य इथे स्थापन झालेलं आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज आपले राजे झालेले आहेत. हे जवळजवळ संपूर्ण एतद्देशीय लोकांच्या तसेच परकीय सत्तांच्याही लक्षात आलं की हे नवीन सार्वभौम सिंहासन हे या इथे रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने इथे आपल्याला स्थापन झालेलं आहे, त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे सामान्य लोकांनी राजांना राजा म्हणून एक्सेप्ट करायचंच आहे, म्हणजे हे ते जाहीरपणे सांगितलेलं त्यांनी. नक्कीच ही ग्वाही दिली जाते, याची ग्वाही फिरवली जाते की एक नवीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एक राजा इथे हिंदवी स्वराज्य स्थापन होऊन त्याचा राजा इथे प्रस्थापित झालेला आहे, हे लोकांपर्यंत पोचतं. हे विरोधकांपर्यंत जसं पोचतं, हे स्वकीयांपर्यंत जसं पोचतं, तसे अनेक स्वकीय विरोधक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचलं की यापुढे धर्मसत्ता जी होती तेव्हा बलिष्ठ होती. त्याच्यामुळे काही लोक धर्मसत्ता जी जे करत होते, त्याचा वापर करत होते किंवा ते चालवत होते, त्यांच्या लक्षात आलं की धर्मसत्ता आता जरी तिथे अस्तित्वात असली, त्याला धोका नसला, तरी त्याच्याही वरती ही राजसत्ता आता स्थापन झालेली आहे की धर्मसत्ता जर का चुकत असेल तर इतके दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना दंड करण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे काही ब्राह्मण असे होते की ज्यांना तिथे असं वाटत होतं की आमची धर्मसत्ता जी आहे ती बलिष्ठ आहे. हो, नक्कीच आहे. शिवाजी महाराजांनी त्यांचा शेवटपर्यंत सन्मान केलेला आहे, पण त्याचबरोबर त्या सत्तेला आव्हान देणं किंवा त्यांना दंड करणं हे त्यांच्या हातात नव्हतं, कारण ते अभिषिक्त छत्रपती नव्हते. आणि ते अभिषिक्त छत्रपती झाल्यामुळे आणि गागा भट्टांनी
महाराष्ट्रावरती जे एक अनन्यसाधारण त्यांनी हे केलेले आहेत की जे काही विरोधी वृत्तीचे किंवा जे विरोधी वृत्तीचे शिवाजी महाराजांच्या लोक होते त्यांना तिकडे त्यांनी हे केलं की सोमोस्माकम ब्राह्मणांना राजा, हे त्यांनी उच्चरवामध्ये राज्याभिषेकाच्या दिवशी उपस्थित ब्राह्मणांकडनं तिने वदवून घेतलं. ही एक फार मोठी घटना आहे. जे अनेक जण अभ्यास न करता गागाभट्टांना विरोध करतायत, तर त्यांच्यासाठी गागाभट्टांचे उद्गार आहेत ना, हे फार महत्वाचे आहेत की गागाभट्ट देखील ब्राह्मण कुळातील होते, ते विद्वान पंडित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड आदर केला होता, त्यांची पूर्व परिचय होता त्यांचा. पण गागाभट्टांना हेही ठाऊक होतं की काही इथले महाराष्ट्रातील किंवा इतर जे काही त्यांचे स्वकीय किंवा त्यांचे ब्राह्मण किंवा इतर जे काही घराणी आहेत जी शिवाजी महाराजांना विरोध करतायत. सर, आता आपण राज्याभिषेकाचं शास्त्र समजून घेतलं, पण मला थोडं आहे ना त्याचा फायनान्सही समजून घ्यायचंय. तर राज्याभिषेकापूर्वी कुठली नाणी चलनात होती? राज्याभिषेकाच्या पूर्वी शिवाजी महाराजांच्या खजिन्यामध्ये मुघली नाणी होती, आदिलशाहीची नाणी होती, कुतुबशाहीची नाणी होती. इव्हन विजयनगर साम्राज्य जे सुमारे 300 वर्षापूर्वी लयाला गेलं होतं किंवा ते संपुष्टात आणलं गेलं होतं, तर त्या साम्राज्याची नाणी पण शिवाजी महाराजांच्या खजिन्यामध्ये होती. याचे उल्लेख कृष्णाजी अनंत सभासद हा जो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या निराजीरावजी हे त्यांचे न्यायाधीश होते, त्यांच्या कोर्टामध्ये किंवा त्यांच्या तो दरबारात काम करायचा. तर त्या कृष्णाजी आनंद सभासदाने शिवाजी महाराजांवरती पहिली बखर लिहिलेली आहे. इसवी सन 1697 साली राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या आज्ञेने त्याला सभासद बखर असं म्हणतात. हा कृष्णाजी अनंत हे सभासद ज्याचं जे आपण म्हणतो ते सभासद त्याचा हुद्दा आहे. त्याचा आडनाव आहे हिरे पारखी. आणि या माणसाने हे सगळे खर्चाचा जो राज्याभिषेकाचा जो खर्च झाला त्याचा तपशील सगळं लिहून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर त्याने शिवाजी महाराजांच्या अंतसमयी खजिन्यामध्ये कोणकोणती नाणी होती, मी त्याला सदाशिवरावी होन होता किंवा तो वेलुरी होन होता, फनम कोणकोणते होते, मोहरा कोणकोणत्या होत्या, पुतळ्या कोणकोणत्या होत्या, टंका होता, दमडी होती, फलूस होते, दाम होते, हे सगळे तांब्याची, सोन्याची, चांदीची जे काही नाणी रुपये जे आहेत त्याच्यामध्ये लारी होत्या. त्याच्यामध्ये म्हणजे आपली महिला ज्या काही केसाला लावायची जी पिन असते, हेअर पिन ज्याला म्हणतात, तर त्या हेअर पिनच्या आकाराचं एक चांदीचं नाणं आहे, त्याला लारी असं म्हणतात. म्हणजे दाभोळी लारी, इराणी लारी, हुरमुजी लारी, तर अशा प्रकारचे लारीचे प्रकार आहेत. ती हेअर पिनच्या आकाराची असते. तर अशा प्रकारची विविध प्रकारची नाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोशामध्ये किंवा त्यांच्या खजिन्यामध्ये होती. हे आपल्याला त्याची यादी जी आहे त्या सभासद बखरीमध्ये यादी दिलेली आहे. ती यादी जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला अक्षरशः एक आनंदाचा किंवा आश्चर्याचा धक्का बसतो की इतक्या विविध प्रकारची नाणी या शिवाजी महाराजांच्या कोशामध्ये खजिन्यामध्ये आधीपासून होती. आणि त्याच्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांनी स्वतःची जी नाणी पाडली ते सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. तर ही दोन नाण्यांची त्याच्यामध्ये अजून भर पडली त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण फायनान्सचा किंवा जो भाग आहे हा आपल्याला इथे आपल्याला अनुभवता येतो, आपल्याला अभ्यासता येतो. त्याचबरोबर सभासदांनी एक अतिशय महत्त्वाची नोंद जी केलेली आहे की राज्याभिषेकाचा खर्च किती झाला. राज्याभिषेक झाला, शिवाजी महाराज छत्रपती झाले, ते चक्रवर्ती नृपती झाले, ते शककर्ते झाले. शिवाजी महाराजांचा आपण जो राज्याभिषेक जो आपण आता म्हटला तो त्यांनी तिथीनुसार केला, कारण त्यांनी तिथीनुसार शक सुरू केलं. ते तारखेनुसार बदलत नाही, ते तिथीनुसारच बदलतं. आणि या महान राजाने, या निर्मोही राजाने, छत्रपती शिवाजी महाराजाने आपले पूर्वासुरी जे राजे होऊन गेले म्हणजे श्रीनूप शालिवाहन, त्यांनी श्रीनूप शालिवाहन शक चालू केलं. युधिष्ठिर शक, त्यांनी युधिष्ठिर शक होतं. किंवा विक्रम संवत, हे विक्रम राजांनी चालू केलं संवत होतं. तर याप्रमाणे स्वतःचं नाव त्या नवीन कालगणनेला न देता त्याने स्वस्ती श्री राजाभिषेक शक असं त्यांनी नाव दिलेलं आहे. याच्यावरून आपण शिवाजी महाराजांचा, जसं रामदास स्वामींना म्हटलं की श्रीमंत योगी, त्यांचा जी योगी किंवा निर्मोही भावना आहे ही आपल्याला यातूनही दिसून येते. तर सभासदांनी जी नोंद केलेली आहे की 1,42,00,000 हा त्या राज्याभिषेकाचा खर्च झाला, हा त्या काळचा. म्हणजे विचार करा की तो राज्याभिषेक किती भव्य दिव्य प्रमाणामध्ये झाला असेल, हे आपल्याला यातून आपल्याला नमूद करता येतं. सर, म्हणजे आपल्या राजांनी एकूण एक पैचा हिशोब ठेवलेला, म्हणजे किती काय लेवल ऑफ प्रिसिशन आहे, काय लेवल ऑफ काय म्हणू आपण इमानदारी आहे आपल्या राजांची. आज तर करोडोंचे हिशोब कुठे जातात लोकांना कळत नाही, पण आपल्या राजाने पैचा हिशोब ठेवला होता.
सर, आतापर्यंत जे जास्त चलनात आहे किंवा जास्त लोकांना जी माहिती आहे ती होनबद्दल आहे, हम्म, पण शिवराईबद्दल फार क्वचित लोकांना माहिती आहे. हम्म. सर, त्याच्याबद्दल सांगा आम्हाला. नाही, कसं असतं की होन आहे ना, हा एक अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्याला दुर्मिळ गोष्ट जी असते ती आपल्याला पहिल्यांदा आपल्या लक्षात राहते. हम्म. त्याच्यामुळे सुवर्ण होन जो आहे शिवाजी महाराजांचा, हा अतिशय दुर्मिळ आहे आत्ताच्या काळामध्ये. त्याच्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल एक अट्रॅक्शन असतं. बरं, तो प्रेशियस मेटल म्हणजे सोन्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला मूल्यवान धातूचं महत्त्व हे जास्त असतं. तर त्यामुळे होन जो आहे तो होन लोकांच्या पटकन लक्षात राहतो. पण जे सच्चे शिवभक्त किंवा जे शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा अभ्यास करणारे आहेत, तर त्यांना शिवराई हे जे नाणं आहे हे देखील माहिती आहे. कारण शिवराई नाणं जे आहे हे त्याला आपण काय म्हणू की त्यांच्या सैनिकांना, त्यांच्या मावळ्यांना, हा त्यांना वेतन देण्यासाठी पण त्याचा वापर केला जायचा. आणि त्याच्या अगेन्स्ट होन जे आहेत हे तुमचे सरदार जे आहेत किंवा त्यांचे अष्टप्रधान मंडळातले जे काही त्यांचे मंत्री आहेत त्यांच्यासाठी किंवा उच्च याच्यावरती जे काम करणारे पदस्थ जी लोक आहेत, तर त्यांना सुवर्ण होनामध्ये पगार दिला जायचा, त्यांना वेतन दिलं जायचं. ही संपूर्ण जे याचे जे आकडे आहेत हे आपल्याला शिवचरित्राच्या अनेक पुस्तकांमध्ये किंवा अनेक भागांमध्ये, अनेक बखरींमध्ये हे त्याचे नमूद केलेले आहे. तर ते खरोखर इतिहासाची ज्यांना आवड आहे त्यांनी पुस्तकं जरूर वाचावीत. त्याच्यामध्ये हा सगळा तपशील आपल्याला त्याच्यामध्ये आढळतो. सर, हे होन आणि शिवराई हे मॅन्युफॅक्चर कुठे व्हायचे? शिवाजी महाराजांचा जो राजवाडा रायगडावरती त्यांनी बांधला होता तो चौसोपी वाडा होता. त्याच्यामध्ये सर्वसामान्यपणे कोकणातली जशी घरं असतात उतरत्या कौलांची, तर त्या प्रकारची जी कौलं किंवा त्या प्रकारचा जो राजवाडा होता तो अत्यंत साधा असा हा शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. आणि त्या राजवाड्याला लागूनच, मग ज्याला आपण राजा दरबार संकुल म्हणू किंवा राजप्रासाद संकुल म्हणू, रॉयल रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, तर त्याला लागूनच ही तिथे टांगसाळ ही आजही आपल्याला सुमारे 350-400 वर्षांनंतर बघता येते. तिथे ते नाणी कशी पडली जायची, त्याच्यासाठी तिकडे चुल्हाणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तिकडे ती गरम केलं त्याचं धातू, मग त्याला वितळवलं कसं जायचं, त्याला एका विशिष्ट आकारामध्ये त्याला त्याची पट्टी कशी केली जायची, मग त्या नाण्याला ते नाणं पाडल्यानंतर त्याला हार्डनिंग कसं केलं जायचं त्याचं, हा सगळा आपला तिकडे प्रकार आहे तो आजही आपल्या रायगडावरती बघता येतोय. आणि माझ्या अनेक व्याख्यानांमध्ये मी जसं सांगतो की दुर्गराज रायगड जो आहे हा राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषिक्त रायगड, हा रायगड जर का पूर्ववत केला तर हा रायगड जगातलं पहिलं आश्चर्य ठरेल. सर, मगाशी तुम्ही या नाण्यांच्या मेटल्स बद्दल आम्हाला माहिती दिली, जसे की सोने, पितळ, तांब, पण ह्यांची डिनॉमिनेशन्स कशी होती? डिनॉमिनेशन याची अशी होती की मोहर ज्याला आपण म्हणतो, सोन्याची मोहर आपल्या सर्वांना माहिती आहे की सोन्याची मोहर आपण म्हणतो. सोन्याची मोहर जी आहे ती सर्वसाधारण जे वजन होतं ते 11.66 ग्रॅम म्हणजे 1 तोळा. हा पूर्वीचा 1 तोळा. आताचा जो 1 तोळा आहे तो 10 ग्रॅमचा आहे. बरोबर. 1957 नंतर भारताने जेव्हा ज्याला आपण काय म्हणू की डेसिमल कॉइनेज जेव्हा ॲडॉप्ट केलं किंवा ती सिस्टीम त्यांनी सुरू केली, तेव्हा त्यानंतर ते संपूर्ण मूल्यांक जे आहे त्याचं तोळ्याचं ते 10 ग्रॅम या हिशोबाने झालं समान याच्यामध्ये. पूर्वी ते 11.66 ग्रॅमचं मोहर होती. मग होन, आता होन कसा होता तर विजयनगर साम्राज्य किंवा शिवाजी महाराजांचं जे त्यांनी होन जे पाडले सुरुवातीचे ते सगळे 3.42 ग्रॅमचे, म्हणजे एका मोहरेच्या 1/3 त्याचा जो अपूर्णांक किंवा जो मूल्यांक जर का धरला तर तो त्या होनाचा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कॉपर पैसा जो आहे किंवा शिवराई पैसा ज्याला म्हणतात, शिवराई आपण ज्याला म्हणतो, तर ते शिवराई जी आहे ती 1 पैसा म्हणजे ते सांग 12 ग्रॅमच्या आसपास ते नाणं असायचं त्याच्यामध्ये. पण त्याचे फ्रॅक्शन असायचे काही. त्याचा अर्धा जर का त्याची व्हॅल्यू आपण धरली 6 ग्रॅम 6.5 ग्रॅम, तर ते अर्धी शिवराई झाली. त्याच्यानं त्याची अर्धी केली की ती आपण पाव शिवराई झाली. त्याच्याही खाली घेतली तर ती 1/8 शिवराई झाली. तर अशा प्रकारचे देखील फ्रॅक्शन्स किंवा अशा प्रकारचे म्हणजे अर्धमूल्य असलेली जी नाणी आहेत, अपूर्णांक असलेली नाणी, तरी तेव्हा त्याच्यामध्ये वापरात होती. पण मुळात असं होतं की बार्टर सिस्टीम किंवा 12 बलुतेदार सिस्टीम ही होती, ही तेव्हा जास्त प्रभावी किंवा ती जास्त वापरात होती. त्याच्यामुळे ॲक्च्युअल नाण्यांचं ट्रान्झॅक्शन किंवा करन्सीचं हँडिंग ओव्हर हे फार कमी व्हायचं. ओके. म्हणजे बार्टर सिस्टम तेव्हाही होती. होतीच तेव्हाही होतीच म्हणजे ती. असं होतं की अप्पर क्लास लोकच नाणी वापरायची आणि लोअर क्लास नाही? नाण्यांचा वापर मुळातच कमी व्हायचा. म्हणजे आता तुमचं जसं आपण म्हणतो की समजा पूर्वीच्या काळात असे दाखले आहेत की जमीन घेताना गाय पण दिली जायची त्याच्या बदल्यामध्ये. त्याला आपण गोधन असा आपण म्हणतो की गोधन
तर हा गोधन म्हणजे काय, तर ती गाय जी आहे तिचा देखील चलन म्हणून वापर केला गेलेला आहे. कवड्यांचा वापर चलन म्हणून केला गेलेला आहे. माझ्या इस्टेटीतली फुटकी कवडी तुला देणार नाही, असं वडील मुलाला सांगायचे त्याच्यावरती. काय, किंवा जी काही गाणी आहेत, गीतं आहेत, दाम करी काम येड्या. तर दाम म्हणजे हे मुघलांच्या काळातला त्यांच्या वाच्यातला जो पैसा आहे तांब्याचा, तो दाम किंवा दमडी. आपण म्हणतो ना की तुला एक माझ्या इस्टेटची दमडी देणार नाही त्याच्यामध्ये. तर तशा प्रकारचं जे सगळ्या ज्या म्हणी आहेत, या सगळ्या चलनावरती आधारित म्हणी आहेत या. अच्छा, म्हणजे पैशांवरती म्हणी पैशांवरती पण म्हणी त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये. ओके. सर, आता आपल्याला ना राजांचं शौर्य तर माहितीये, त्यांचं चातुर्यही माहितीये, पण त्यांच्यामध्ये जो एक फायनान्स एक्सपर्ट होता, म्हणजे शिवराज्य अभिषेक झाल्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांची स्वतःची नाणी काढली, त्यानंतरचं जे स्वराज्य होतं इन टर्म्स ऑफ फायनान्शियल एस्पेक्ट्स, ते कसं होतं सर? एक लक्षात घ्या की स्वराज्य स्थापन होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वतःच्या स्वराज्याची, स्वतःच्या रयतेची झालेली हानी ही भरून काढण्यासाठी मुघलांवरती हल्ले केले, आदिलशाहीवरती हल्ले केले. त्यांनी गोवळकोंड्याच्या याच्यात त्यांनी म्हणजे जिथे त्यांना शक्य होतं तिथे त्यांनी तो पैसा त्यांनी गोळा केलेला आहे. पोर्तुगीजांची त्यांनी जहाजं पकडली त्याच्यावरती, इंग्रजांच्या जहाजांना त्यांनी शह द्यायचा प्रयत्न केला, स्वतःचा आरमार स्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये. तर सुरतेवरती सर्वज्ञात आहे की त्यांनी 2 वेळा हल्ला केलेला आहे, 1664 साली आणि 1670 साली. तेव्हा त्यांनी अमाप संपत्ती त्यांना तिकडनं मिळालेली आहे. कित्येकदा आपल्याला काही इतिहासाचे जर का आपण वाचन केलं असेल तर शिवाजी महाराजांनी गड बांधताना किंवा गडांचं पुनर्निर्माण करताना, त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करताना त्यांना तर काही सोन्याचे हंडे मिळालेले आहेत. तर याचे देखील उदाहरणं आपल्यामध्ये इतिहासामध्ये नमूद आहेत. तर अशा प्रकारे हा जो पैसा त्यांनी लुटीच्या माध्यमातून किंवा त्यांना या प्रकारे जो पैसा मिळाला, मग त्याच्यानंतर त्यांना सारा वसुलीतून पण पैसा मिळत होता. यात काही शंका नाही की जे पण त्यांनी त्यासाठी सामान्य रयतेला त्यांची पिळवणूक केली नाही, त्यांनी वेठीला धरलं नाही. उलट त्यांनी रयतेला प्रोत्साहन दिलं की समजा दुष्काळग्रस्त परिस्थिती आली तर तुम्ही किती सारा भरावा, किती म्हणजे अगदी माफक प्रमाणात तुम्ही सारा सरकारमध्ये जमा करा, किंवा तुम्हाला काही मदत आहे तुम्ही सरकारतून मदत घेऊन जा. त्यातून तुम्ही तुमचं पुढची 5 वर्ष तुम्ही तुमचं उत्पादन वाढवा आणि मग त्यातून जो काही सारा किंवा त्याचा जो खर्च आहे तो तुम्ही सरकारात भरत जा. तर अशा प्रकारच्या सवलती देखील शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत. पण राज्याभिषेकानंतर जसं म्हटलं की त्यांना एवढा एवढा जो मोठा खर्च झाला, 1,42,00,000 होत, हा तो सभासदांनी नोंदवलेला आहे. तर तो खर्च वसूल करण्यासाठी त्यांनी धनिक लोकांवरती स्वराज्यातील सिंहासन पट्टी नावाचा कर देखील लावलेला आहे. तर हे अनेकांना माहिती नाही आहेत या गोष्टी. या गोष्टी म्हणजे ओरिजिनल किंवा अस्सल कागदपत्रात नमूद केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती विश्वास नक्की ठेवू शकतो. पण स्वराज्य स्थापन झाल्यानंतर त्यांच्या तोपर्यंत लक्षात आलं की हे जे इंग्रज आहेत, हे पोर्तुगीज आहेत, हे फ्रेंच आहेत, ते डच आहेत, ही सगळी मंडळी आहेत जी गोरी येतात म्हणजे परकीय मंडळी जी आहेत ती ते व्यापाराच्या दृष्टीने आलेली आहेत. मग व्यापारातून चांगला फायदा होतोय शिवाजी महाराजांना. काही त्या त्यांच्या जे रिप्रेझेंटेटिव्ह होते, जे शिवाजी महाराजांना भेटले होते, त्यांच्याशी चर्चा करताना निकोलाओ मनुची नावाचा एक इटालियन प्रवासी किंवा एक इटालियन, नंतर तो इथे येऊन त्याने मुघलांकडे नोकरी केली, तर त्याच्याशी बोलताना किंवा अशा अनेक लोकांशी बोलताना शिवाजी मला लक्षात आलं की व्यापार उद्यमात चांगला फायदेशीर होतोच आहे. शिवाजी महाराजांची जी गलबत होती किंवा त्यांचा जो व्यापार चालायचा हा पार इराणपर्यंत चालायचा, हे आपल्याला कदाचित माहिती नसेल. अतिशय सक्षमपणे त्यांचा व्यापार चालायचा. पण नंतर शिवाजी मला लक्षात आलं की आपल्याला व्यापारातून फायदा होतोय, त्याच्यामुळे नंतरचा त्यांचा जो जोर होता तो सगळा व्यापारावरती होता. त्याच्यानंतर त्यांचं जे काही हल्ले करण्याचं प्रमाण किंवा हा जो होता हा बऱ्याच अंशी कमी होऊन त्यांचा व्यापारावरती जो जोर होता, त्याच्यासाठी त्यांनी रायगडावरती त्यांनी हुजूर बाजार म्हणून 22 अशा समोरासमोर समान आकाराच्या आणि समान रचनेच्या 24 गाळ्यांची किंवा दुकानांची तिकडे त्यांनी हुजूर बाजार नावाची बाजारपेठ बसवली होती. तिथे त्यांनी सावकार, विविध ठिकाणचे सावकार त्यांनी तिकडे बोलावलेले होते त्याच्यामध्ये. आणि आज्ञापत्र नावाचा त्यांचा एक जे कॉन्स्टिट्यूशन म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो की त्यांची नीती, शिवनीती, त्याच्यावरती जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की सावकार म्हणजे राज्याची शोभा, त्यांना जपल्याने आपल्याला संकटकाळी राज्यास कर्ज मिळते. तर इतकं शिवाजी महाराजांचं स्पष्ट धोरण हे आपल्या नंतर व्यापारविषयक जे आहे किंवा एक त्या व्यापाराच्या माध्यमातून पैसा कसा मिळवावा याबद्दल हे आपल्या इथून आपल्याला दिसून येतं. म्हणजे सर, शिवाजी महाराज एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व होतं.
म्हणजे ते आर्मरमध्ये एक्सपर्ट होते, नक्कीच. फाईटमध्ये होते आणि ते फायनान्शियल गुरुही होते, असंही आपल्याला बोलता येईल आता. म्हणजे समर्थाने जसं म्हटलेलं आहे की शौर्य, धैर्य, चातुर्य, औदार्य या अशा असंख्य गुणांचा समुच्चय आणि समावेश असलेलं हे एक अनन्यसाधारण आणि अलौकिक व्यक्तिमत्व हे आपल्या महाराष्ट्रात हे होऊन गेलं, हे आपल्याला अत्यंत अभिमानास्पद आहे. अर्थातच प्रश्नच नाही त्याबद्दल. सर, जर आता आपण कॉइन्सवर येऊया परत. हं. सर, आत्ताच्या जगामध्ये जर आता मला कुठे शिवराई हवी आहे, तर मला कसं कळणार की ही ओरिजिनल आहे आणि मी ती कशी ओळखायची? नाही, याच्यासाठी कसं आहे की याच्यासाठी आपल्याला त्या विषयातील नाणी क्षेत्रातील तज्ज्ञांचा, आपल्या माहितीतले जे कोण तज्ज्ञ असतील त्यांचा आधार आपल्याला, त्यांचा सहाय्य त्यांचा घ्यायला लागेल. कारण सुरुवातीच्या आपल्याला अभ्यास नसल्यामुळे काही आपण जर का, कारण अशी अनेक ठिकाणी नाणी विकली जातात, रस्त्यावरती पण आपण बघतो मुंबईमध्ये किंवा कुठे, तर नाणी विकली जातात. आपल्याला जर का त्यातील माहिती नसेल तर ती ना त्याच्यामध्ये आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की सुरुवातीला आपण आपल्या ओळखीची जी माणसं आहेत किंवा आपल्या ओळखीचे जे नाणी क्षेत्रातले जे व्यक्ती आहेत त्यांचा आधार घेऊन, त्यांचं सहाय्य घेऊन आपण नाणी विकत घ्यावीत. कारण आपला अभ्यास तोपर्यंत परिपूर्ण नसतो. पण आपण अभ्यास करावा, त्याचे धातू कोणता आहे, त्या पूर्वीची जी नाणी होती म्हणजे शिवछत्रपतींच्या काळातील किंवा त्या मराठी शाहीच्या त्या संपूर्ण साम्राज्याच्या काळातील, तर ही कोणती होती याचा आपला जोपर्यंत अभ्यास नाही आहे तोपर्यंत आपण मार्गदर्शन एखाद्याचं घेऊन त्यानुसारच आपण नाणी घ्यावीत. सर, तुमच्या संग्रहालयातील काही नाणी आणली आहेत तुम्ही, तर ती आम्हाला दाखवता का? हो, नक्कीच आनंद वाटेल मला दाखवायला. कारण हा माझा अत्यंत आवडीचा असा विषय आहे. आणि आपण जर का इथे आता बघितलं तर एक अतिशय वेगवेगळ्या प्रकारची नाणी ही आता आपल्याला इथे मी एक रिप्रेझेंटेशन म्हणून आणलेली आहेत, ज्याच्यामध्ये मराठा साम्राज्याची काही चांदीची नाणी, काही तांब्याची नाणी आहेत. आणि ही, जसं मी मगाशी म्हटलं की संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्यात टांगसाळी पसरल्या होत्या, तर त्याच्यामध्ये पश्चिम भारतातील टांगसाळी, दक्षिण भारतातील टांगसाळी, मध्य भारतातील टांगसाळी, उत्तर भारतातील टांगसाळी, तर अशा प्रकारचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यातील काही काही विविध प्रकारची नाणी या इथे आपल्याला आता चांदीचे रुपये आहेत किंवा तांब्याचे काही पैसे आहेत, त्याचे फ्रॅक्शन्स आहेत. मग असे जसं म्हटलं किंवा अर्धा पैसा, पाव पैसा, तर अशा प्रकारची ही विविध नाणी या इथे आपल्याला मी काही थोडक्यात एक दाखवण्यासाठी आणली आहेत की जेणेकरून आपले जे काही प्रेक्षक आहेत तर त्यांना नाणी कशी होती आणि त्याचा आपल्याला हा इथे एक थोडासा माहितीचा भाग आपल्याला त्याच्यात दिसून येईल. तशी ही जी काही नाणी आहेत तर आत्ता आपण बघताय की शिवाजी महाराजांची अर्धी शिवराई ही या इथे आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये हे जे दिसतंय हे कोल्हापूरकर छत्रपती रामराजे हे त्यांचं नाणं, याच्यावर इथे राम लिहिलेलं आहे, तर ते नाणं तिथे आहे. त्याच्यानंतर मध्य भारतातील कोरा नावाचं एक शहर किंवा संस्थान, तिकडे जे ठिकाण होतं तर तिकडे, तर हे जे मराठ्यांनी जे नाणं पाडलं होतं त्याच्यावर इथे आपल्याला इथे एक आडवी तलवार दिसते. हा इथे एक त्रिशूळ दिसून येतोय त्याच्यामध्ये. तसंच मगाशी आपण जो उल्लेख केला की पेशव्यांचं अंकुशी या नावाचं एक जे स्ट्रॉंग त्यांचा जे करन्सी होती, तर त्या अंकुशीचा हा पाव रुपया, अच्छा, पाव. हा, तर पाव रुपया आहे. आणि त्याच्यावरती तो अंकुश दिसतोय हा अत्यंत सुस्पष्टपणे हा आपल्याला इथे दिसतोय त्याच्यावरती. त्याचबरोबर हे जे दिसतंय हे आझमनगर गोकाक, तर इथे पाडलेलं मराठ्यांच्या टांगसाळीतला हा रुपया आहे त्याच्यावरती. आणि अशाच प्रकारचं हे एक जे नाणं दिसतंय ही पण पेशव्यांनी छत्रपतींसाठी पाडलेली दुधांडी शिवराई आहे. पण ही सगळी नाणी क्रूड किंवा हँडमेड असल्यामुळे ती मशीनवरती पाडलेली नव्हती. त्याच्यामुळे हे जे एक दिसतं नाणं हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं पंचकोनी नाणं आहे. म्हणजे जनरली आपण जर का बघितलं नाणं गोलाकार असतं, पण हे एक जरा वैशिष्ट्यपूर्ण नाणं आहे. तर त्याच्यामुळे मुद्दामून दाखवायला इकडे आपल्याला आणलेलं आहे की पंचकोनी नाणं आहे. आणि डाय ती कापताना, म्हणजे नाणं पाडल्यानंतर, नाणं छापल्यानंतर ते डाय कापताना ज्या प्रकारे काही त्याचा तो काही पुढे मागे झाला असेल त्या डाय मेकरच्या कटेचा, तर त्यानुसार हे पंचकोनी नाणं ही शिवराई इथे आपल्याला बघता येते. तर हे काही वैशिष्ट्यपूर्ण नाणं मी थोडक्यात इकडे आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून मुद्दाम आणलेली आहेत. थँक्यू सर. असं म्हणजे नाणं, आणि ह्यातलं सर कुठलं आहे जे सर्वात जुनं आहे? हे जे नाणं आहे मगाशी आता पहिला, पण ही जी शिवराई आहे हा कॉरोनेशन इशू किंवा राज्याभिषेकाच्या वेळेला पाडलेला आहे. त्याच्यामुळे मराठा नाण्यांची संस्थापनाची सुरुवात झाली ती इसवी सन 1674 पासून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला. त्यामुळे हे सगळ्यात जुनं नाणं यातलं जे आहे ते हे इथलं आहे, हे अर्धी शिवराई. वाव. सर, असं चान्स आहे का, एक हायपोथेटिकल क्वेश्चन विचारते, असं चान्स आहे का की राजांची नजर पडली असावी या कॉइनवर? मग माझ्या मनात कित्येकदा अशा भावना येतात की एखाद्या नाण्याला
छत्रपती शिवाजी महाराजांचा हस्तस्पर्श झाला असेल आणि हे जर का आपल्याला कुठेतरी ते कळलं, भले ते आपल्या अंतर्मनाने जरी सांगितलं तरी ते आपल्या अंगावरती अक्षरशः रोमांच उभं करणारं आहे. अर्थातच. कारण तो जो कालखंड होता, मी मगाशी जसं म्हटलं की तो राज्याभिषेक हा हिंदुस्थानाच्या इतिहासातील एकमेव सुवर्ण दिन आहे. तसंच ते शिवाजी महाराजांचं जे एकूण व्यक्तिमत्व इतकं ते विलोभनीय आणि इतकं ते अभिमानास्पद आहे ना, की खरं त्यांच्याविषयी कोणताही विचार, उत्तम विचार जो मनात येतो, तो आपल्याला अक्षरशः त्या काळात 350-400 वर्ष मागे घेऊन जातो. यात माझ्या मनात तरी काही शंका नाही आहे. अर्थातच सर. ॲक्चुअली हे नाणं हातात घेतलं माझ्या अंगावर असा काटा आल्यासारखं झालंय, की मे बी राजांनी ह्याला कधी स्पर्श केला असेल किंवा त्यांची नजर जरी पडली असेल, तरी हे माझं मी मोठं भाग्य समजते, की हे नाणं आज माझ्या हातात आहे. आणि माझं एक भाग्य आहे की माझ्या मनाने जेव्हा घेतलं नाणी गोळा करता करता, की शिवाजी महाराजांचं एक नाणं आपल्या स्वतःच्या शरीराजवळ किंवा आपल्याजवळ सतत असावं. आणि त्यामुळे मी सुमारे 25 वर्षापूर्वी हे शिवाजी महाराजांचं जे शिवराई आहे, राज्याभिषेक, त्याला डॉटेड बॉर्डर शिवराई असं म्हणतात. तर कारण त्याच्या संपूर्ण जे त्यांची जे आद्याक्षर लिहिलेले आहेत, श्री राजा शिव छत्रपती, त्याच्या बाजूला आपण जर का इथे बघाल तर हे संपूर्ण असे डॉट्स दिसतील Yes. आपल्याला. इकडे इकडे बिंदुमय वर्तुळ दिसेल. तर त्याच्यामुळे हे जे आहे, हे डॉटेड बॉर्डर शिवराई जी आहे, राज्याभिषेक इशू, हे मी माझ्या अंगठीमध्ये सुमारे 25 वर्ष, आज माझ्या हस्तस्पर्श माझ्या तो जवळ आहे. आणि मला सतत असं वाटत राहतं की खुद्द छत्रपती शिवाजी महाराज इथे माझ्या जवळ आहेत, ते हृदयात आहेतच, पण त्यांचा तो त्यांचा जे नाण्याचा स्पर्श माझ्या अंगाला सातत्याने होत असतो, हे माझ्या दृष्टीने खूप एक आनंदाची बाब आहे असं मी तरी मानतो. प्रश्नच नाही सर. उलटं मी तर तुम्हाला खूप लकी समजते, की असं नाणं तुम्हाला मिळालं आणि ते तुम्ही धारणही केलंय. म्हणजे एक प्रकारची राजांची कृपाच आहे तुमच्यावर. नाही, त्यांचा आशीर्वाद आहेच. आणि अजून एक आता या निमित्ताने नाण्यांच्या दृष्टीने आपला विषय चालू आहे, तर मला अजून एक आनंदाची आणि एक अभिमानाची अशी गोष्ट सांगावीशी वाटते. सर्वश्रुत किंवा जगविख्यात गायिका ज्या आहेत आशाताई भोसले, तर त्यांच्यासाठी, त्यांच्या मुलाला अंगठी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराईची मी, माझे मित्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आदरणीय श्रीयुत राजसाहेब ठाकरे आणि माझा दुसरा मित्र श्रीयुत संजय पटवर्धन यांच्या माध्यमातनं मी आशाताईंना शिवाजी महाराजांच्या 2 शिवराई देऊ शकलो, वा. त्यांच्या हातात देऊ शकलो आणि त्यांच्याशी जवळजवळ 1 तास ते सव्वा तास त्यांच्या सहवासात राहता आलं. हा माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा आणि या छत्रपतींचा आशीर्वादच म्हणता येईल अशा प्रकारचा एक खूप छान भावना माझ्या मनामध्ये आहे. ग्रेट सर. म्हणजे एवढ्या मोठमोठ्या लोकांचा तुमचा संपर्क आला तुमच्या या छंदामुळे. नक्कीच. सर, तुम्ही शिवचरित्राचे अभ्यासक आहात, लेखक आहात, तुम्ही वक्ते आहात. तर तुमचा हा जो सगळा प्रवास आहे, या प्रवासाचा एक सार म्हणून तुम्ही आजच्या पिढीला काय मेसेज द्याल? म्हणजे मी अभ्यासक आहे आणि म्हणून मी काही संदेश वगैरे देणार नाही, पण माझ्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या मी नक्की व्यक्त करू शकतो. आणि ते अशा आहेत की जसं आपण म्हणतो की एखादी व्यक्ती आपल्या शालेय जीवनातून, जेव्हा ते कॉलेज जीवनातून पुढे करिअर तिचं जेव्हा सुरू होतं, म्हणजे त्यांच्या नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल किंवा जे काही त्यांचं आर्थिक उत्पन्न जेव्हा त्यांचं सुरू होतं, तेव्हा आपण विचार करतो की आपण कुठलं तरी एखादं चांगलं दुचाकी वाहन घ्यावं, 4 चाकी वाहन घ्यावं किंवा आपण एखादा सेकंड होम घ्यावं. पुढे गेल्यानंतर आपण एखादा बंगला घ्यावा किंवा आपण प्रॉपर्टी घ्यावी. पण आपण हा विचार कधी करतो का की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक नाणं आपल्या संग्रहामध्ये घ्यावं, आपल्या घरच्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीला दाखवायला. छत्रपती संभाजी महाराजांचं नाणं घ्यावं, छत्रपती राजाराम महाराजांचं नाणं घ्यावं, छत्रपती शाहू महाराजांचं नाणं आपल्या संग्रहात असावं. तर ही भावना, कारण आज हे छत्रपती जे महाराष्ट्राचे होऊन गेले आणि त्यांच्यामुळेच आज आपण या आपल्या जागी आपण सुस्थितीत आपण आहोत असं आपण नक्कीच मानू शकतो. आणि मग असा विचार होतो की मग ही भावना कुठेतरी लोकांच्या मनामध्ये रुजवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी नक्कीच आवाहन करू शकतो, या आपल्या आरामात बोला हे जे काही आपलं चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना नक्कीच आवाहन करू शकतो की किमान या विषयावरती आपण विचार तरी करा, की ज्या छत्रपतींच्यामुळे आज आपण एवढे सुखासमाधानाचं, समृद्धीचं आयुष्य आपण जर का व्यतीत करतोय, तर मग त्या 4 छत्रपतींची नाणी आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी दाखवण्यासाठी तरी, अभिमान म्हणून तरी आपण ती आपल्या संग्रहात असावीत. हा माझा स्वतःचा एक विचार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतो. कारण संदेश देणं इतका मी नक्कीच मोठा नाहीये. पण सर, तुमच्यामुळे आज खूप नवीन गोष्टी मला कळाल्या. म्हणजे नाण्यांबद्दल, ही नाणी एरवी तर आम्ही बघायचो, पण त्याच्या मागे एवढा इतिहास आहे, एवढं डीप रिसर्च आहे, हे आज मला तुमच्यामुळे कळलं सर.
नाही नक्कीच आहेत. कारण कसं आहे की नाणं हे इतिहासाचं एक बोलकं माध्यम आहे. म्हणजे नाण्यांच्या माध्यमातून तुम्हाला कोणता राजा आहे याचा तुम्हाला छडा लागू शकतो. मग एखाद्या राजाचं नाव आहे, पण त्याचा कुठे कागदोपत्री उल्लेख मिळत नाहीये. पण त्याचं जर का नाणं जर का मिळालं ज्याच्यावरती त्या राजाचं नाव लिहिलेलं आहे, तर त्याचा संपूर्ण इतिहास जो आहे तो अधिकृत इतिहास तो तुमचा किंवा त्याचा एक त्याला अधिकृत पुरावा त्याला मिळू शकतो. त्यामुळे नाणं हे इतिहासाचं एक बोलकं माध्यम आहे. त्यामुळे ही जी नाणी आहेत, ही खरंच बोलकी नाणी म्हणता येईल त्याला, अशा प्रकारची नाणी आहेत. आणि ही नाणी हाताळताना जो काही आनंद मिळतो किंवा त्या राजाचं त्याचं जे काही कर्तृत्व आहे, त्याचं चारित्र्य आहे, हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. या व्यतिरिक्त एवढा मोठा आनंद कोणता असावा? अर्थात असं प्रश्नच नाही त्या संदर्भात. तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय जेव्हा तुम्ही नाण्यांबद्दल बोलता, इतिहासाबद्दल बोलता. सर, तुम्ही इथे आलात, आमच्या आरामात बोलावर आलात, एवढी सुंदर माहिती आम्हाला दिलीत आणि आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करू की जेवढा आम्हाला ह्याचा प्रसार आणि प्रचार करता येईल आपल्या शिवरायांचा, त्यांच्या नाण्यांचा, तेवढा आम्ही नक्की करू. थँक्यू सर. नक्कीच. मनःपूर्वक धन्यवाद.